मंडळी, बरेचदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। मी आता बागेमध्ये आता बघितलं ना, रिमझिम पाऊस चालू आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। काल तर पूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस होता, पण आज बघितलं तर आज सुद्धा पाऊस आहे। आणि ही जी बाग आहे ना, त्या बागेच्या खालच्या बाजूलाच आपल्याला इथे नदी पाहायला मिळते। त्या नदीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलंय। आणि छोटासा नदीवरती बंधारा आहे ना, त्या बंधाऱ्यावरून जे पाणी पडतं ना, ते खूप सुंदर वाटतं बघायला। आणि इथे बागेसाठी उन्हाळ्यामध्ये जे पाणी लागतं ना, नारळाच्या झाडांना वगैरे, त्यासाठी इथे छोटीशी विहीर मारलेली आहे। तिला म्हणजे असं कच्चं बांधकाम म्हणजे असं खड्डा मारलेला आहे, बांधकाम वगैरे असं केलेलं नाहीये। त्याच्या बाजूला जी नदी आहे ना, त्या नदीकडे आपण जाऊया। तर थोडं आता जे पाऊस पडलाय ना, त्याच्यामुळे थोडं गवत वगैरे आपला सावकाश जावं लागेल। हे जे पाऊस पडलाय ना आता 2-3 दिवसामध्ये, ते नदीला किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलंय मी तुम्हाला दाखवतो। ही बाग आहे, या बागेमध्ये आहेत ना नारळाची, त्यानंतर आंब्याची, काजूची, फणसाची झाडं दिसत आहेत। आणि ही समोर जे तुम्हाला आंब्याचं उंच झाड दिसतंय ना, त्याला अशा ज्या वेळी दिसत आहेत ती काळी मिरी आहे। तर ह्या बागेच्या बाजूलाच आपल्याला छोटीशी तर नदी पाहायला मिळते। आणि जे पाऊस पडलाय त्यामुळे बघितलं ना, तर नदीचं पाणी प्रवाहित झालंय, नदीला चांगलं पाणी आलंय। आणि वरच्या बाजूला छोटासा बंधारा आहे, तिथून पाणी पडतंय ना, ते खूप सुंदर वाटतंय बघायला। जवळजवळ जून महिन्याची ना 22 तारीख 23 तारीख यायला लागली तेव्हा आमच्या नदीला पाणी आलंय। नाही तर मे महिन्यामध्येच काही मे महिन्याच्या एंडिंगलाच पाणी येतं। आणि ह्या वर्षी जो मान्सूननी उशीर केलाय ना, त्यामुळे आपण बघितलं तर आमच्या नदीला पाणी यायला उशीर झाला। आणि समोरच्या बाजूला बघितलं नाही तर आम्ही थोडासा बंधारा बांधलाय, जेणेकरून इथे कपडे धुवायला, त्यानंतर वरच्या साईडला पाणी जिरावं यासाठी जो बंधारा बांधलेला आहे ना, त्या बंधाऱ्यावरून जे पाणी पडतंय ते खूप सुंदर वाटतंय। आणि नदीमध्ये चांगलं बऱ्यापैकी आता पाणी आलंय खालपर्यंत। तुम्ही बघितलं ना, तिकडे एकदम थोडं झूम करून दाखवतो, त्या बाजूला सुद्धा पूर्ण नदी आता प्रवाहित झालेली आहे। तर थोडं धरणाच्या आपण इथे जवळ जाऊया। नदी आहे ना, त्या नदीच्या बाजूला तुम्हाला भली मोठी अशी आंब्याची वगैरे झाडं पाहायला मिळतील। पुढच्या साईडला पण आपल्याला वेगवेगळी झाडं पाहायला मिळत आहेत। आणि पहिला पाऊस आणि नदीला जर पाणी आलं ना, तर सगळेजण रात्रीचे खेकडे पकडायला येतात। तर रात्री तुम्ही आला तर तुम्हाला सगळेजण चार्जिंगच्या बॅटऱ्या वगैरे घेऊन तुम्हाला इथे खेकडे पकडताना दिसतील। धरणावरती इथे थोडे खेकडे वगैरे चांगले मिळतात। पण तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर आता गॅस बत्ती वगैरे कोण दिसत नाही। अगोदर आम्ही गॅस बत्ती घेऊन जायचो, पण चार्जिंगच्या बॅटऱ्या आल्यापासून आता सगळेजण चार्जिंगच्या बॅटऱ्या घेऊन खेकडे वगैरे पकडतात। तुम्हाला मी धरण दाखवतो। तर रात्री या धरणावरती आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती खेकडे मिळतात। त्यानंतर थोडे बिळावरती वगैरे आपल्याला खेकडे बसलेले दिसतात, ते पूर्वी चलाखीने आपल्याला पकडायला लागतात। आणि सुंदर वातावरण झालंय। पूर्ण 8 दिवसापूर्वी ना कडकडीत ऊन पडायचं, दुपारचं 11-12 वाजता कडकडीत ऊन असायचं। आणि आता बघितलं तर पूर्ण वातावरण बदलून गेलंय, गार हवा सुटले, पूर्ण वातावरण गार होऊन गेलंय। आणि हा परिसर खूप सुंदर आहे, नदीचा आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती झाडं, त्यामुळे इथं सुद्धा छान वाटतंय। पाण्याचा खळखळ आवाज येतोय, हलकासा गार वारा सुटलाय आणि आता रिमझिम पाऊस चालू आहे। नदीच्या दोन्ही तीरावरती ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आहे ना, पूर्ण आपल्याला आंब्याची, काजूची झाडं वगैरे पाहायला मिळतात। वरच्या साईडला तुम्ही बघितलं ना, थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो, तर इथं ब्रिज आहे, पूल आहे। या पुलावरतूनच आम्ही शाळेमध्ये जायचो। अजून सुद्धा जी मुलं आहेत चालत इकडून शाळेमध्ये जातात, नदीला पूर येतो त्यावेळेला ह्या ब्रिजचाच उपयोग होतो। आणि वरच्या साईडला तुम्हाला इकडे जंगल दिसतंय, आणि ह्या साईडून ह्या बाजूला आपण खाली उतरलो, ह्या साईडला बाग आहे। आणि वरच्या साईडला आमची सर्व वाडीतली घरं वगैरे आहेत। सुंदर असा निसर्ग आहे, कारण की नदीच्या पूर्ण दोन्ही बाजूला बघितलीत ना, भली मोठी झाडं दिसतात। आणि ह्या झाडांमधून ही नदी जेव्हा प्रवाहित होते ना, तर खूपच सुंदर दृश्य वाटतं। आणि मे महिन्यामध्ये पूर्ण नदी आटते, खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं। पण नदी प्रवाहित झाल्यानंतर जून महिन्यामध्ये निसर्गाचं सौंदर्य आहे ते आम्हाला इथून आमच्या गावामध्ये सुंदर असं पाहायला मिळतंय।